महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग पेन्शन योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या लाखो गरजू नागरिकांसाठी आधारस्तंभ ठरलेल्या योजना आहेत. विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती, निराधार नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेले लाभार्थी या योजनांवर आपल्या दैनंदिन जगण्यासाठी अवलंबून आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, निधीची स्थिती काय आहे आणि प्रशासनाची पुढील प्रक्रिया काय आहे हे जाणून घेणे प्रत्येक लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थी एकच प्रश्न विचारत होते की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार, निधी अभावी विलंब होतोय का की तांत्रिक कारणांमुळे पैसे अडकले आहेत. या सर्व प्रश्नांना आता स्पष्ट आणि अधिकृत उत्तर समोर आले आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या योजनांसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा निधी संबंधित विभागाच्या अधिकृत बँक खात्यात स्टेट बँक ऑफ इंडिया राष्ट्रीयकृत बँकमध्ये यशस्वीरित्या वर्ग करण्यात आला आहे. म्हणजेच निधी अभावी कोणताही अडथळा उरलेला नाही, योजना खात्यात पैसे पोहोचले आहेत ही अधिकृत माहिती आहे. यासोबतच दुसरी महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली. या प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. सध्या बहुसंख्य लाभार्थ्यांच्या नोंदी डीबीटी पोर्टलवर पूर्ण झालेल्या आहेत. काही अल्प प्रमाणात प्रलंबित नोंदी असून त्या लवकरच पूर्ण केल्या जातील अशी माहिती मिळाली आहे. याचा अर्थ असा की निधी आणि डीबीटी प्रक्रिया हे दोन्ही महत्त्वाचे टप्पे आता जवळपास पूर्ण झालेले आहेत. साधारणपणे निधी वितरणासाठी दोन गोष्टी अत्यावश्यक असतात. एक, निधीची उपलब्धता आणि दोन, डीबीटी पोर्टलवरील नोंदणी आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणे. या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यामुळे आता लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. उरलेली प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय स्तरावर निधी वितरणाचा आदेश देण्याची आहे. अनेक वेळा असे दिसून येते की निधी खात्यात वर्ग झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पोहोचण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. कारण जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय तपासणी प्रक्रिया केली जाते. लाभार्थ्यांची यादी अंतिम केली जाते, त्यानंतरच पैसे थेट खात्यात जमा केले जातात. त्यामुळे थोडासा विलंब झाला तरी घाबरायचे कारण नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार निधीची कमतरता पूर्णपणे दूर झाली आहे. शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर आवश्यक आर्थिक तरतूद पूर्ण झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. लाभार्थ्यांनी या काळात काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपले बँक खाते सक्रिय आहे याची खात्री करा. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का तपासा. डीबीटी संबंधित कोणतीही माहिती प्रलंबित नाही ना ते पहा. मोबाईल नंबर बँकेत अपडेट आहे का ते तपासा. कारण पैसे जमा झाल्यानंतर SMS अलर्ट येण्यासाठी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. या योजनांचा उद्देशच असा आहे की समाजातील सर्वात दुर्बल घटकांना आर्थिक आधार मिळावा. त्यामुळे शासनही या प्रक्रियेला प्राधान्य देत आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर आता फक्त वितरण प्रक्रियेची औपचारिकता बाकी आहे. म्हणून सध्या सर्वात महत्त्वाची आणि सकारात्मक बाब म्हणजे 1. निधी मंजूर झाला आहे. 2. संबंधित खात्यात वर्ग झाला आहे. 3. डीबीटी प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पुढील टप्पा म्हणजे प्रत्यक्ष निधी वितरण. एकदा वितरण प्रक्रिया सुरू झाली की लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागतील. हीच सद्यस्थितीची अधिकृत आणि महत्त्वाची माहिती आहे. मित्रांनो, एकूण परिस्थिती पाहिली तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निधीची कमतरता आता राहिलेली नाही. शासन स्तरावरून आवश्यक निधी मंजूर होऊन संबंधित खात्यात वर्ग झालेला आहे. डीबीटी प्रणालीवरील बहुतांश तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आता कोणताही मोठा अडथळा उरलेला नाही. उरलेली प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय आदेशाची आहे. ज्या क्षणी वितरणाला अधिकृत सुरुवात होईल त्या क्षणापासून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागतील. त्यामुळे अफवा, चुकीची माहिती किंवा भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर घाबरू नका. वितरण प्रक्रिया एकाच दिवशी सर्वांच्या खात्यात पूर्ण होत नाही. काही वेळा जिल्हानिहाय किंवा बँकेनुसार 2-3 दिवसांचा फरक पडू शकतो. त्यामुळे संयम ठेवा आणि आपल्या बँक खात्याची नियमित तपासणी करत राहा. ही माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण अनेकांना योग्य अपडेट मिळत नाही आणि ते अनावश्यक चिंतेत राहतात. घडामोडींसंबंधी अचूक माहितीसाठी PM सेवा मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचा प्रश्न किंवा अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आपल्या सर्वांना योग्य आणि वेळेवर माहिती मिळावी हाच आपला प्रयत्न आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.